गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल. जसं की तुम्हाला माहिती विद्यार्थी मित्रांनो, DNA कॉमर्स या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रत्येक क्लासचा सिलेबस कव्हर करत आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सेकंड इयर BCom या विद्यार्थ्यांसाठी जो अकाउंटचा सिलेबस आहे त्याच्यापैकी एक महत्त्वाचा टॉपिक आहे लिक्विडेशन ऑफ कंपनी. हा टॉपिक आजपासून आपण सुरू करत आहोत. तर या लेक्चर सिरीजमध्ये आपण लिक्विडेशन ऑफ कंपनी, त्याचं मीनिंग, वर्क प्रोसिजर, मोड्स ऑफ लिक्विडेशन, टाइप्स ऑफ लिक्विडेशन ज्याला आपण म्हणू, आणि त्याच्यानंतर त्याचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स हे सर्व सॉल्व करणार आहोत. तर लिक्विडेशनची लेक्चर सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. त्या लेक्चर सिरीजमध्ये जाऊन तुम्ही लिक्विडेशन ऑफ कंपनी हा टॉपिक पूर्ण प्रकारे चांगल्या प्रकारे शिकू शकतात. तर लिक्विडेशन ऑफ कंपनी म्हणजे काय? तर कंपनीचं लिक्विडेशन. मग लिक्विडेशन कशाला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? लिक्विडेशन म्हणजे आपण जर एका वाक्यात सांगायचं ठरलं, लिक्विडेशन म्हणजे कंपनी बंद करणे, टू शट डाऊन दी बिझनेस ऑफ दी कंपनी किंवा टू वाइंडिंग अप दी कंपनी. मराठीमध्ये आपण त्याला म्हणू कंपनी बंद करणे, क्लोज करणे. आता लिक्विडेशन ही काय आहे? तर लिक्विडेशन ही एक लीगल प्रोसिजर आहे. लिक्विडेशन ही एक लीगल प्रोसिजर आहे ज्याच्या मार्फत कंपनीचं अस्तित्व, जे काही कॉर्पोरेट लाईफ आहे कंपनीचं जे काही कॉर्पोरेट अस्तित्व आहे, कॉर्पोरेट लाईफ आहे, ते संपुष्टात येतं. तर या पद्धतीने तुम्ही लिक्विडेशनचा अर्थ लिहू शकतात. तर लिक्विडेशन इट इज अ लीगल प्रोसिजर बाय विच द कॉर्पोरेट लाईफ ऑफ द कंपनी कम्स टू ॲन एंड. ज्या प्रक्रियेद्वारे कंपनीचं कायदेशीर अस्तित्व संपुष्टात येतं त्या प्रक्रियेला म्हणतात लिक्विडेशन, कंपनी बंद होणे. मग लिक्विडेशनचा अर्थ आपण शिकलो की कंपनी बंद होणे. कंपनी का बंद होते? वेगवेगळे कारणे. कंपनी कंटिन्यू लॉसमध्ये चालत असेल, किंवा कंपनी दिवाळखोर इनसॉल्वंट झालेली असेल, कंपनी बँकरप्टेड झालेली असेल, कंपनीने लोकांचे कर्ज, लोकांचे अमाऊंट्स, लोकांचे फंड्स बुडवलेले असतील, किंवा कंपनीचे वेगवेगळे कारणं असतील, मेंबर्स असतील, क्रेडिटर्स असतील, शेअर होल्डर्स असतील, यांच्या कारणामुळे किंवा विशेष ठराव मंजूर करून कंपनी बंद झालेली असेल. अशा वेगवेगळ्या कारणाने कंपनी विद्यार्थी मित्रांनो बंद होते. आपल्याला शिकायचं आहे लिक्विडेशन म्हणजे काय केलं जातं. तर लिक्विडेशनची प्रोसिजर म्हणजे काय? कंपनी बंद होणे. पण खऱ्या अर्थाने कंपनी केव्हा बंद होते या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहीत असलं पाहिजे. आता लिक्विडेशन म्हणजे कंपनी बंद होणे म्हणजे कंपनी आपल्याला फिजिकली बंद दिसते, म्हणजे गेटवर आपल्याला लॉक दिसतं, कंपनी बंद दिसते, कोणतेच व्यवहार होत नाही, कोणी तिथं स्टाफ वगैरे काही दिसत नाही, कोणत्याच ॲक्टिव्हिटी हालचाली तिथं होत नाही. मग याचा अर्थ खऱ्या अर्थाने कंपनी बंद झाली का? नाही. तर हे सर्व चित्र जे आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलं, हे सर्व चित्र म्हणजे कंपनी फिजिकली बंद झाली. पण ऑन रेकॉर्ड कंपनी चालूच आहे. ऑन रेकॉर्ड म्हणजे डॉक्युमेंटरी. मग डॉक्युमेंटरी कंपनी केव्हा बंद होते? तर डॉक्युमेंटरी कंपनी तेव्हाच बंद होते जेव्हा कंपनीचे सर्व आर्थिक व्यवहार सेटल होतात. जोपर्यंत देण्याघेण्याचे व्यवहार त्यांचे सेटल होत नाही तोपर्यंत कंपनी पूर्णपणे बंद होत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, लिक्विडेशन समजा कंपनी बंद झाली, तर ज्या दिवशी कंपनी बंद झाली त्या तारखेला कंपनीचं बॅलन्स शीट तुम्ही बघितलं पाहिजे. तर त्या तारखेला कंपनीच्या नावावर काही लायबिलिटीज असतात आणि काही असेट्स असतात. काही लायबिलिटीज असतात आणि काही असेट असतात. आणि या लायबिलिटी आणि या असेट कंपनीला पेड कराव्या लागतात. तर या लायबिलिटी आता कंपनी कशा पेड करणार? तर कंपनीच्या नावावर ज्या पण लायबिलिटी आहे त्या लायबिलिटी कंपनीला काय कराव्या लागतात? पेड कराव्या लागतात. आणि आता मी तुम्हाला सांगितलं लिक्विडेशन म्हणजे कंपनी बंद झाली. कंपनी बंद झाली म्हणजे आता कोणतेच व्यवहार होत नाही, खरेदी होणार नाही, विक्री होणार नाही, वस्तूचं प्रोडक्शन होणार नाही, वस्तूचं ट्रान्सपोर्टेशन होणार नाही, वस्तू आपण प्रत्यक्षात विकणार नाही, कोणतेच व्यवहार होणार नाही. मग कंपनीला पैसाच मिळणार नाही. मग कंपनी या लायबिलिटी पेड कशा करणार? कंपनीकडे पैसाच नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या दिवशी कंपनी बंद होते त्या दिवशी जशा कंपनीकडे लायबिलिटी असतात तशाच कंपनीच्या बुक्समध्ये कंपनीच्या नावावर काही असेट्स असतात. आणि या असेट कंपनी काय करते? सोल्ड करते. याला अजून एक शब्द लक्षात घ्या, रिअलाइज. याला अजून एक शब्द लक्षात ठेवायचा, रिअलाइज करते. मग रिअलाइज म्हणजे विकणे. मग कंपनी काय करते? आपल्या नावावर असलेल्या सगळ्या असेट विकते. आता असेट विकल्यानंतर कंपनीकडे येणार कॅश. मग असेट विकणार,
कंपनीकडे येणार कॅश, आणि जी कॅश कंपनीकडे आली त्या कॅशमधून लायबिलिटीचं काय करणार, पेमेंट. तर या प्रोसिजरला म्हणतात लिक्विडेशन ऑफ कंपनी. मग लिक्विडेशन ऑफ कंपनीमध्ये म्हणजे फक्त कंपनी बंद केली जात नाही, तर कंपनीचे देण्या घेण्याचे व्यवहार सुद्धा सेटल केले जातात. त्या प्रोसिजरला लिक्विडेशन आपण खऱ्या अर्थाने म्हणू. आता ही प्रोसिजर कंपनीचे ॲसेट कोण विकणार, कंपनीचे फंड्स कोण कलेक्ट करणार, आणि कंपनीच्या नावावर ज्या लायबिलिटी आहे त्या कोण पेड करणार. तर कंपनी तर बंद झाली, तर हे सर्व काम करण्यासाठी म्हणजे ही प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी एका व्यक्तीची कोर्टामार्फत नेमणूक केली जाते हे सर्व काम करण्यासाठी, आणि त्या व्यक्तीला म्हणतात लिक्विडेटर. त्या व्यक्तीला म्हणतात लिक्विडेटर. मग लिक्विडेटर हा कोण आहे, तर लिक्विडेटर ही और शी इज अ पर्सन हू इज अपॉइंटेड बाय द कोर्ट, ज्याची नेमणूक कोर्टामार्फत झाली. कशासाठी, फॉर कलेक्शन ऑफ द फंड्स अँड डिस्पोज दी लायबिलिटी, पेड दी लायबिलिटी. मग कंपनीकडे जे पण फंड्स येणार आहे ते कलेक्ट करणे आणि आलेल्या फंड्समधून लायबिलिटी पेड करणे, या कामासाठी या लिक्विडेटरची नेमणूक झालेली असते. आणि याच्यासाठी कंपनी त्याला काही रेम्युनरेशन वगैरे देत असते लिक्विडेशनसाठी. तर ते सगळं आपण प्रॉब्लेममध्ये शिकणारच आहोत. तर लिक्विडेटर हा असा व्यक्ती आहे जो कोर्टामार्फत नेमणूक त्याची केली जाते हे सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी. मग लिक्विडेशनमध्ये नेमकं काय केलं जातं हे तर मी तुम्हाला इथं ग्राफिकल दाखवलं. आता आपण बघूया लिक्विडेशनची प्रोसिजर. तर इथं बघा विद्यार्थी मित्रांनो प्रोसिजर आहे. तर लिक्विडेशनमध्ये काय केलं जातं, तर पहिले कंपनीजवळ असलेल्या सगळ्या असेट रिअलाइज केल्या जातात म्हणजे सोल्ड केल्या जातात. पहिली प्रक्रिया. लिक्विडेशनचा निर्णय घेतल्याबरोबर कंपनीच्या सगळ्या असेट विकल्या जातात. असेट विकल्यानंतर जे काही पैसे येणार आहे ते सगळे पैसे कलेक्ट केले जातात. तो लिक्विडेटर ते कलेक्ट करत असतो. मग कलेक्शन ऑफ फंड्स, असेट विकणार त्याच्यानंतर कलेक्शन ऑफ फंड्स. आता फंड्स कलेक्ट झाल्यानंतर त्या फंड्समधून लायबिलिटी पेड केल्या जातात. त्या फंड्समधून लायबिलिटी पेड केल्या जातात आणि या लायबिलिटी पेड करताना त्यांना जे कॅश तुम्ही देणार ते डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी कुणाला कॅश द्यायची त्याचा एक ऑर्डर ऑफ पेमेंट दिलेला आहे. लिस्ट ए, लिस्ट बी, लिस्ट सी, ते आपण नंतर बघणार आहोत. तर या पद्धतीने ही आहे लिक्विडेशनची प्रोसिजर. मग लिक्विडेशनमध्ये असेट विकल्या जातात, त्याच्यानंतर फंड कलेक्ट केलं जातं. फंड कलेक्ट केल्यानंतर त्या आलेल्या फंडमधून लायबिलिटी पेड केल्या जातात आणि लायबिलिटीचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं ॲज पर ऑर्डर. तर ही झाली प्रोसिजर. तर याला आपण म्हणू लिक्विडेशन. मग थोडक्यात लिक्विडेशन म्हणजे काय, तर लिक्विडेशन ही अशी कायदेशीर प्रक्रिया आहे ज्याद्वारे कंपनीचं कायदेशीर अस्तित्व संपुष्टात येतं, कंपनी बंद होते. आणि या लिक्विडेशनच्या प्रोसेसमध्ये कंपनी बंद करण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका बजावणारा व्यक्ती कोण, लिक्विडेटर, ज्याची नेमणूक कोर्टामार्फत केली जाते. मग लिक्विडेशनमध्ये काय केलं जातं, असेट विकल्या जातात, फंड कलेक्ट केले जातं म्हणजे कॅश येते आणि आलेल्या कॅशमधून लायबिलिटी पेड केल्या जातात. तर याला आपण म्हणू लिक्विडेशन ऑफ कंपनी. आता लिक्विडेशनचे प्रकार आपल्याला शिकायचे, मोड्स ऑफ लिक्विडेशन किंवा टाइप्स ऑफ लिक्विडेशन. कंपनी कोणकोणत्या प्रकारे बंद करता येते, कंपनीचं कोणकोणत्या प्रकारे विसर्जन करता येतं. तर इथं बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं मी स्क्रीनवर लिहून ठेवलेलं आहे मोड्स किंवा टाइप्स ऑफ लिक्विडेशन. तुम्हाला शॉर्ट नोट्समध्ये विचारलं जातं की टाइप्स ऑफ लिक्विडेशन स्पष्ट करा. तर कंपनी किती प्रकारे बंद करता येते, तर कंपनी प्रमुख 3 प्रकारे बंद करता येते. पहिला प्रकार कंपल्सरी वाइंडिंग अप. कंपल्सरी कंपनी बंद केली जाते. वाइंडिंग अप म्हणजे लिक्विडेशन. वाइंडिंग अप, लिक्विडेशन हे एकमेकांना पर्यायी शब्द आहे. वाइंडिंग अपचा अर्थ होतो कंपनी बंद करणे. दुसरा प्रकार आहे व्हॉलंटरी. व्हॉलंटरी म्हणजे स्वेच्छेने, स्वतःच्या इच्छेने. आणि तिसरा आहे वाइंडिंग अप अंडर दी सुपरविजन ऑफ कोर्ट. कोर्टाच्या नियंत्रणाखाली, कोर्टाच्या देखरेखीखाली, निरीक्षणाखाली कंपनी बंद करणे. हे प्रमुख 3 प्रकार आहे कंपनी बंद करण्याचे, लिक्विडेशन करण्याचे. आता कंपल्सरी वाइंडिंग अप कशाला म्हणायचं, तर ज्या वेळेस कंपनी बंद केली जाते कोर्टाच्या आणि ट्रायब्युनलच्या आदेशानुसार. ज्या वेळेस कोर्ट आणि ट्रायब्युनल जे आहे, जे काही न्याय, ट्रायब्युनल म्हणजे काय, तर ट्रायब्युनल म्हणजे अशा न्यायव्यवस्था असतात, अशा न्याय संस्था असतात ज्या वेगवेगळ्या तक्रारी सोडवण्याचं कामकाज करत असतात. म्हणजे आपण फक्त बघतो की कोर्टच मॅटर नाही सोडवत, तर वेगवेगळ्या ट्रायब्युनल सुद्धा आहेत ज्या वेगवेगळ्या कंप्लेंट सोडवण्याचे काम करत असतात, ज्याला आपण ट्रायब्युनल म्हणतो. तर कोर्ट आणि ट्रायब्युनल यांच्या ऑर्डरनुसार जेव्हा कंपनी तुम्हाला बंद करावी लागते तेव्हा त्याला तुम्ही म्हणणार कंपल्सरी वाइंडिंग अप. म्हणजे आता इथं माझी कंपनी आहे, माझी इच्छा नाही आहे कंपनी बंद करायची,
तरी पण कोर्टाचा आदेश आला, ट्रायब्युनलचा आदेश आला तर मला कंपनी बंद करावी लागते. माझी इच्छा नसताना पण मला यांच्या आदेशाचं पालन करावं लागतं आणि कंपनी बंद करावी लागते. तेव्हा त्या प्रक्रियेला तुम्ही म्हणणार कंपल्सरी वाइंडिंग अप. आता कंपल्सरी बंदच करावं लागतं, तुमची इच्छा असू द्या किंवा नसू द्या. का बरं कोर्टाचा आदेश निघतं की कंपनी बंद करा? तर त्याचे काही रिझन आहे. हे 4-5 रिझन आपण इथं लिहिलेले आहेत. भरपूर रिझन आहे, पण हे 4-5 कारणं लक्षात घ्या. कोर्ट किंवा ट्रायब्युनल कंपनी बंद करा असा आदेश केव्हा देते? तर पहिलं, डिफॉल्ट इन होल्डिंग स्टॅच्युटरी मीटिंग. प्रत्येक कंपनीला स्टॅच्युटरी मीटिंग घ्याव्या लागतात. प्रायव्हेट कंपनी असू द्या, पब्लिक असू द्या, कोणती स्टॅच्युटरी मीटिंग प्रत्येक कंपनीला घ्याव्या लागतात. आणि त्या मीटिंग जर कंपनीने घेतल्या नाही किंवा त्या स्टॅच्युटरी मीटिंगची अंमलबजावणी केली नाही तर कोर्टाच्या आदेशानुसार त्या कंपनीचा लिक्विडेशन करावं लागतं. म्हणजे जर तुम्ही स्टॅच्युटरी मीटिंग कंपनीमध्ये इम्प्लिमेंट केल्या नाही, कंडक्ट केल्या नाही तर कोर्टाच्या आदेशानुसार कंपल्सरी त्या कंपनीचं लिक्विडेशन होणार. दुसरं, फेलियर टू कमेन्स बिझनेस. फेलियर टू कमेन्स बिझनेस, तुमच्या कंपनीला बिझनेस सुरू करा असं एक सर्टिफिकेट दिलं जातं, इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो. मग इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट काय असतं? तर इट इज अ सर्टिफिकेट बाय होम कंपनी कॅन स्टार्ट इट्स बिझनेस. असं सर्टिफिकेट ते मिळाल्यानंतर कंपनी आपला व्यवसाय सुरू करू शकते, त्याला म्हणतात इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट. तर त्याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणू इट इज अ बर्थ सर्टिफिकेट ऑफ कंपनी. कंपनीचं बर्थ सर्टिफिकेट असतो इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट. आणि ते मिळाल्यानंतर प्रत्येक कंपनीने आपला व्यवसाय सुरू केला पाहिजे. पण एखाद्या कंपनीने असं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर सुद्धा आपला व्यवसाय सुरू केलेला नसेल, इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर सुद्धा व्यवसाय सुरू केला नसेल तर ती कंपनी कोर्टाच्या ऑर्डरनुसार बंद करावी लागते, त्याला म्हणतात कंपल्सरी वाइंडिंग अप. म्हणजे इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर पण व्यवसाय जर सुरू नाही झाला तर तुम्हाला तुमची कंपनी कंपल्सरी वाइंडिंग अप करावी लागेल कोर्टाच्या ऑर्डरनुसार. तिसरं कारण, पासिंग ऑफ स्पेशल रेझोल्युशन फॉर वाइंडिंग अप. काही वेळेस काय होतं, कंपनीमध्ये एक विशेष ठराव मंजूर केला जातो. पासिंग ऑफ स्पेशल रेझोल्युशन, स्पेशल म्हणजे विशेष ठराव, आणि विशेष ठराव कशाशी संबंधित मंजूर केला जातो? वाइंडिंग अप, की कंपनी बंद करायची यासाठी कंपनीमध्ये एक विशेष ठराव मंजूर केला जातो आणि विशेष ठराव मंजूर करून कंपनी बंद केली जाते कोर्टाच्या ऑर्डरनुसार. त्याच्यानंतर चौथं, रिडक्शन इन मेंबरशिप. कंपनीचे जे कोणी मेंबर आहे, भागधारक आहे, ते जर कमी झाले, मग पब्लिक कंपनी आणि प्रायव्हेट कंपनी आपल्याला माहिती मिनिमम मेंबर. तर प्रायव्हेट कंपनी असेल तर मिनिमम प्रायव्हेट कंपनीसाठी, मग प्रायव्हेट कंपनी असेल आणि पब्लिक कंपनी असेल तर प्रायव्हेट कंपनीसाठी 2 मेंबर पाहिजे आणि पब्लिकसाठी कमीत कमी 7 मेंबर पाहिजे. आणि हे मेंबरची संख्या जर कमी झाली, या मेंबरची संख्या जर कमी झाली तर कंपनी कंपल्सरी बंद करावी लागते कोर्टाच्या ऑर्डरनुसार, याला म्हणतात कंपल्सरी वाइंडिंग अप. शेवटचं कारण, इनॲबिलिटी टू पे डेब्ट्स. कंपनीच्या नावावर जे काही कर्ज आहे ते जर कर्ज कंपनी फेडू शकली नाही, कंपनी देऊ शकली नाही तर कंपनी कोर्टाच्या ऑर्डरनुसार बंद करावी लागते आणि त्याला सुद्धा म्हणतात कंपल्सरी वाइंडिंग अप. तर हा झाला पहिला लिक्विडेशनचा प्रकार, कंपल्सरी कोर्टाच्या आणि ट्रायब्युनलच्या ऑर्डरनुसार कंपनी बंद करावी लागते. आता दुसरा प्रकार, फक्त कोर्टाच्या आदेशानुसार कंपनी बंद होते का? तर नाही. दुसरा प्रकार आहे व्हॉलंटरी वाइंडिंग अप. व्हॉलंटरी म्हणजे स्वेच्छेने, स्वतःच्या इच्छेने. मग कंपनीचा आपण व्हॉलंटरी वाइंडिंग अप सुद्धा करू शकतो. आणि व्हॉलंटरी वाइंडिंग अप हा कोण करणार? तर व्हॉलंटरी वाइंडिंग अप, विद्यार्थी मित्रांनो इथं मी लिहितो, व्हॉलंटरी वाइंडिंग अप कंपनीचे मेंबर्स आणि दुसरं कंपनीचे जे कोणी क्रेडिटर्स आहे, कंपनीचे जे कोणी मेंबर्स आहे, भागधारक आहे किंवा कंपनीचे क्रेडिटर्स आहे, यांच्या स्वेच्छेने, यांच्या इच्छेने एक ठराव मंजूर केला जातो आणि कंपनी बंद केली जाते, तेव्हा त्याला म्हणतात व्हॉलंटरी वाइंडिंग अप. मग व्हॉलंटरी वाइंडिंग अपमध्ये कोर्टाचा आणि ट्रायब्युनलचा काही रोल नाही आहे. मग व्हॉलंटरी म्हणजे स्वेच्छेने. कंपनी कशी बंद झाली? कुणाच्या इच्छेने? मेंबर्स किंवा क्रेडिटर्स. मग व्हॉलंटरी वाइंडिंग अपमध्ये या 2 व्यक्तींची खूप महत्त्वाची भूमिका आहे. मेंबर्स आणि क्रेडिटर्स यांच्या स्वेच्छेने, यांच्या इच्छेने जेव्हा कंपनी बंद होते तेव्हा त्याला म्हणतात व्हॉलंटरी वाइंडिंग अप. आणि तिसरं आहे वाइंडिंग अप अंडर द सुपरविजन ऑफ कोर्ट. कोर्टाच्या देखरेखीखाली
कोर्टाच्या निरीक्षणाखाली, कोर्टाच्या देखरेखीखाली जेव्हा कंपनी बंद होते तेव्हा त्याला म्हणतात वाइंडिंग अप अंडर दी सुपरविजन ऑफ कोर्ट. आणि हा जो प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हॉलंटरी वाइंडिंग अपचाच प्रकार आहे. म्हणजे प्रमुख दोनच प्रकार तुम्ही सांगू शकतात, कंपल्सरी आणि व्हॉलंटरी. हा सुद्धा व्हॉलंटरीच वाइंडिंग अप आहे. फक्त याच्यामध्ये मेंबर्स आणि क्रेडिटर्स यांच्या व्यतिरिक्त अजून एक महत्त्वाची भूमिका पार पाडणारा घटक म्हणजे कोर्ट. इथं कोर्टाची भूमिका महत्त्वाची असते आणि कोर्टाच्या देखरेखीखाली कंपनी बंद केली जाते तेव्हा त्याला म्हणतात वाइंडिंग अप अंडर दी सुपरविजन ऑफ कोर्ट. आणि हे सुद्धा व्हॉलंटरी वाइंडिंग अप आहे, हे सुद्धा स्वेच्छेनेच कंपनी बंद करण्याचा प्रकार आहे. तर या प्रकारे कंपनी लिक्विडेट होऊ शकते. कंपनी बंद होण्याचे हे 3 प्रकार, त्याच्यापैकी 2च महत्त्वाचे, कंपल्सरी आणि व्हॉलंटरी. कोर्टाच्या देखरेखीखाली जेव्हा आपण कंपनी बंद करतो, कोर्टाचं ऑर्डर वेगळं आणि कोर्टाची देखरेख कोर्टाच्या सुपरविजन खाली, तेव्हा तो व्हॉलंटरी वाइंडिंग अपचा प्रकार आहे. मग व्हॉलंटरी वाइंडिंग अप आणि कंपल्सरी वाइंडिंग अप अशा 2 प्रकारे तुम्ही कंपनी बंद करू शकतात. हे झाले लिक्विडेशनचे प्रकार. तुम्ही शॉर्ट नोट्समध्ये जर तुम्हाला विचारलं तर या प्रकारे तुम्ही प्रकार स्पष्ट करू शकतात. त्याच्यानंतर आपण लिक्विडेशनचा अर्थ शिकलो. लिक्विडेशन म्हणजे काय, तर ही कायदेशीर प्रक्रिया आहे ज्याच्याद्वारे कंपनीचं अस्तित्व संपुष्टात येतं, त्याला लिक्विडेशन म्हणतात. लिक्विडेशन करण्यासाठी ज्या व्यक्तीची भूमिका महत्त्वाची असते तो व्यक्ती कोण, लिक्विडेटर. आणि त्या लिक्विडेटरला कंपनी काय देत असते, रेम्युनरेशन देत असते. ते प्रॉब्लेममध्ये आपण बघणार आहोत. लिक्विडेशनमध्ये नेमकं काय केलं जातं, तर कंपन्याजवळ असलेल्या असेट रिअलाइज केल्या जातात, कॅश कलेक्ट केली जाते आणि कलेक्ट केलेल्या कॅशमधून लायबिलिटी पेड केली जाते. तर ही झाली लिक्विडेशनची प्रोसिजर. पुढच्या लेक्चरला आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, ऑर्डर ऑफ पेमेंट, कोणकोणत्या लायबिलिटी आपण पहिल्या पेड करणार त्याचा सिक्वेन्स आपण शिकणार. आणि ते झाल्यानंतर पुढच्या त्याच्या लेक्चरला आपण ॲक्च्युअल प्रॅक्टिकल प्रॉब्लेम या टॉपिकवर सॉल्व करणार. तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर सिरीजमध्ये लिक्विडेशन ऑफ कंपनीचं पूर्ण लेक्चर्स तुम्हाला या लेक्चर सिरीजमध्ये अवेलेबल होतील. तर तुम्ही या लेक्चर सिरीजला जाऊन लिक्विडेशन ऑफ कंपनी हा टॉपिक अगदी चांगल्या प्रकारे आणि सोप्या प्रकारे शिकू शकतात. तर हा चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, कारण आता अकाउंटन्सीचा सिलेबस फक्त आणि फक्त तुम्हाला DNA कॉमर्सवर सोप्या आणि समजेल अशा इतक्या सोप्या शब्दामध्ये अवेलेबल करून दिला जात आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण लिक्विडेशन शिकलो. पुढच्या लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट शिकूया. थँक्यू.